तुम्ही आता बदलापूर नरसापूरच्या घटनेबाबत ऐकलं असेल. तुमची मुलं ज्या सोसायटीमध्ये राहतात त्याचा वॉचमन, शाळेत ज्या बसमधून येतात जो कंडक्टर असेल, ड्रायव्हर असेल, शाळेतली कोणी शिपाई असेल, तेवढंच काय आपले शेजारचे नातेवाईक, आपल्या घरचा माणूस, अशा कुठल्याही व्यक्तीच्या अत्याचाराला मुलं बळी पडू शकतात. 69,191 मुलांच्या बाबतीत पॉस्कोच्या केसेस नोंदवल्या गेल्या. म्हणजे दर मिनिटाला 6 ते 7 मुलं. अनकम्फर्टेबल वाटणारा, म्हणजे नकोसा वाटणारा कुठलाही स्पर्श म्हणजे बॅड टच. अपराध हा फक्त मुलींच्या बाबतीतच होतो असं नाही, मुलांच्या बाबतीत देखील अपराध होतो. बॅड टच करू नये आणि बॅड टच कुठले असतात आणि कशा पद्धतीचे घटना घडतात हे काही ठराविक अंतरात मुलं येतात, ज्यावेळी वयात यायला चालू होतात त्यावेळी ते सांगणं गरजेचं आहे. आता मी एक जादूचा मंत्र देणार आहे. हा जादूचा मंत्र घराघरात, गावागावात, शहराशहरात आणि पूर्ण देशाभर फिरला पाहिजे. नमस्कार, मी डॉक्टर सुरेश पाटील, मनोविकार तज्ज्ञ, लैंगिक समस्या तज्ज्ञ, वसई विरार. आज कामसंवाद या एपिसोडमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेऊन येत आहोत, जो अतिशय महत्त्वाचा, संवेदनशील आणि आयुष्यभराच्या उपयोगाचा आहे. आज सकाळी तुम्ही मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेला असाल, शाळेचं दप्तर दिलं असेल, डब्बा दिला असेल, पाण्याची बॉटल दिली असेल, पण एक गोष्ट द्यायला तुम्ही विसरलात, नाही म्हणण्याची ताकद. तुम्ही म्हणाल हे काय नवीन. NCRBचे सध्याचे जे आकडे मी तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला धक्का पोहोचेल. 2024मध्ये भारतामध्ये 69,191 मुलांच्या बाबतीत पॉस्कोच्या केसेस नोंदवल्या गेल्या. म्हणजे दर मिनिटाला 6 ते 7 मुलं. ही आहे धक्कादायक परिस्थिती. तुम्ही म्हणाल मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आणि का करायचं आहे याच्या मागचा पुढचा महत्त्वाचा आकडा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यातील 90% जे गुन्हेगार आहेत ती ओळखीची माणसंच आहेत. म्हणजे शाळेचा शिक्षक, मोठा भावंड, आजूबाजूचा मुलगा, असं 90% गुन्हेगार किंवा गुन्हे हे ओळखीच्या लोकातून होतात. तरी देखील आपल्याला असं विचार येतो की आपल्या मुलाला हे गुड टच, बॅड टच शिकवणं गरजेचं आहे का, माझ्या मुलाला कशासाठी. तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की गुड टच, बॅड टच शिकवावं की नाही. माझं तरी ठाम असं म्हणणं आहे की गुड टच, बॅड टच शिकवण्यामध्ये गुड टच म्हणजे काय हे सांगणं खूप कठीण आहे. सो नो बॅड टच हे शिकवणं गरजेचं आहे. माझे सिनियर मित्र डॉक्टर भूषण शुक्ल यांनी नो बॅड टच मुलांना कसं शिकवावं याच्या बाबतीत काही गाईडलाईन्स बनवल्या होत्या. त्या गाईडलाईनच्या आधारेच आम्ही शाळांच्यामध्ये जाऊन नो बॅड टच हा कार्यक्रम लहान मुलांसाठी राबवला आणि तो कार्यक्रम खूप यशस्वी ठरला. तर तो कार्यक्रम आपल्याला आपल्या घरी आपल्या मुलांना कशा पद्धतीनं समजवता येईल हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत सांगणार आहे. याच्या पुढील सर्व गोष्टी ह्या पद्धतशीर टप्प्यानं असतील तेव्हा हा व्हिडिओ पूर्णतः बघावा. तुम्ही मुलाला सायकल शिकवता, बॅलन्स कसा राखायचा, पॅडल कसं मारायचं, सायकल पकडायची कशी, पण कधी तुम्ही मुलाला सायकलची लॉक लावायला शिकवता का? नाही. तुम्ही म्हणता चोर येईल त्यावेळी बघू, त्यावेळी लॉक लावायचं शिकू. पण चोर आल्यानंतर चोरासमोर लॉक लावायचं कसं शिकवणार. तसंच मुलांच्या सेफ्टीबाबत आहे. एखादा गुन्हा घडल्यानंतर ती सेफ्टी शिकवण्यात काहीच अर्थ नाही आहे. जसं सायकलचं लॉक आपण आधीच लावायला शिकवलं पाहिजे, तशी बॉडीची सेफ्टी मुलांना आपण आधीच शिकवली पाहिजे. म्हणजे मुलं आपल्या शरीराची योग्यरित्या काळजी घेऊ शकतील. जेव्हाही तुम्ही मुलांशी संवाद साधाल त्यावेळी मुलांना सर्वात प्रथम जी गोष्ट शिकवायची आहे ती म्हणजे प्रायव्हेट पार्ट. छाती, मागचा भाग आणि दोन्ही मांड्यातील भाग हे 3 महत्त्वाचे बॉडीचे प्रायव्हेट पार्ट आहेत. हे मुलांना सांगणं महत्त्वाचं आहे. छाती, मागचा भाग आणि दोन्ही मांड्याचा भाग
हे 3 प्रायव्हेट पार्ट आहेत हे मुलांना सांगणं गरजेचं आहे. आणि प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट, त्या ठिकाणी कोणीही स्पर्श करू शकणार नाही. इव्हन डॉक्टरसुद्धा जर स्पर्श करणार असतील तपासणीनिमित्त त्यावेळी आईबाबा उपस्थित असावेत. आपले आईबाबा आपल्याला अंघोळ घालताना किंवा इतर काही करताना जर त्यांनी तो स्पर्श केला तोच आपल्याला अनकम्फर्टेबल वाटत नाही, कारण तो बॅड टच नाही. अनकम्फर्टेबल वाटणारा म्हणजे नकोसा वाटणारा कुठलाही स्पर्श म्हणजे बॅड टच, हे मुलांना सांगणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये मिठी मारणं आलं, गाल ओढणं आलं, पप्पी घेणं आलं, ज्याच्यामध्ये मुलं अनकम्फर्टेबल वाटतील असा टच म्हणजे बॅड टच. तर आपले प्रायव्हेट पार्ट कोणते हे मुलांना तुम्ही सांगितलं पाहिजे, दाखवलं पाहिजे उदाहरणासहित. छाती, पाठीमागचा भाग आणि पाया दोन्ही मांड्यांच्या मधला भाग, त्याबरोबर अनकम्फर्टेबल टच, ह्या 2 गोष्टी मुलांना शिकवणं गरजेचं आहे. आता मी एक जादूचा मंत्र देणार आहे. हा जादूचा मंत्र घराघरात, गावागावात, शहराशहरात आणि पूर्ण देशाभर फिरला पाहिजे. ह्या जादूचा मंत्राचं नाव आहे नो गो टेल. मुलांना हे 3 शब्द कायमचे पाठ राहिले पाहिजेत. हे शब्द त्यांच्या आत्म्याचा भाग बनले पाहिजेत. नो म्हणजे नाही. जेव्हा अशी कुठली घटना होईल त्याही फममध्ये नाही म्हटलं पाहिजे. नाही म्हणण्यामध्ये कुणाचाही अपमान करणं किंवा कुठलीही गैरव्यवहार वाटत नाही. मुलांना ज्यावेळी एखादी अनोळखी किंवा ओळखीची व्यक्ती अनकम्फर्टेबल बॅड टच करत असेल तो जोरात नो म्हणून ओरडणं गरजेचं आहे. दुसरं गो. गो म्हणजे काय की त्या जागेहून, त्या अनकम्फर्टेबल परिस्थितीतून पळून जाणे, निघून जाणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे किंवा इतर मुलं असतील, इतर लोक असतील अशा ठिकाणी जाणे. सो दुसरा शब्द जो आहे तो आहे गो. आणि तिसरा जो महत्त्वाचा गोष्ट आहे तो टेल. टेल म्हणजे जी घडलेली घटना आहे ती मुलांनी आपल्या सेफ पर्सनला सांगितली पाहिजे. सेफ पर्सन म्हणजे काय, ज्याच्याशी मुले निर्भीडपणे, भीती न बाळगता मनातल्या सर्व गोष्टी शेअर करू शकतील. तो सेफ पर्सन अपघात होण्याच्या आधी किंवा घटना होण्याच्या आधी निवडणं खूप गरजेचं आहे. तो सेफ पर्सन कोणीही असू शकतो. आई असू शकते, वडील असू शकतात, आजोबा असू शकते, आजी असू शकते, शाळेचे शिक्षक असू शकतात, एखादा मोठा भावंड असू शकतो. पण तो मुलांनी तो सेफ पर्सन आयडेंटिफाय करून घेतला पाहिजे. तेव्हा सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मुलांना विचारणं गरजेचं आहे की सेफ पर्सन कोण आणि अशी घटना घडली तर कोणाला सांगावं. तर हा जादूचा मंत्र तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा, मुलांच्याकडून वधवून घ्या. नो गो टेल. महाराष्ट्रातील पाड्यापाड्यामध्ये, गावागावामध्ये जिथे मराठी भाषाच वापरली जाते, इंग्रजीचा शिक्षण हे प्राथमिकमध्ये नाही आहे, अशा पालकांना प्रश्न पडेल आमच्या मुलांना नो गो टेल कसं समजावं. तर त्यांच्यासाठी हे की तुम्हाला साध्या एकेका शब्दामध्ये मुलांना शिकवता येईल. नोसाठी नाही, गोसाठी जा आणि टेलसाठी सांगा. नाही, जा, सांगा. जर ह्या 3 शब्द जर आपण आपल्या मुलांना शिकवले तर अगदी अंगणवाडीपासून ती बालवाडीपर्यंतची सर्व मुलं सुरक्षित राहतील. आणि हे शिक्षण आपण शिक्षक, पालक, अंगणवाडी सेविका याच्यामार्फत घराघरामध्ये पोचू शकतो. तुम्ही आता बदलापूर, नरसापूरच्या घटनेबाबत ऐकलं असेल. तुमची मुलं ज्या सोसायटीमध्ये राहतात त्याचा वॉचमन, शाळेत ज्या बसमधून येतात तेथील जो कंडक्टर असेल, ड्रायव्हर असेल किंवा मदतनीस असेल, शाळेतली कोणी शिपाई असेल, तेवढंच काय आपले शेजारचे नातेवाईक, आपल्या घरचा माणूस, अशा कुठल्याही व्यक्तीच्या अत्याचाराला मुलं बळी पडू शकतात. माझ्याकडे अशी बरेच घटना येतात ज्याच्यामध्ये पालकांना वाटतं की मुलाचं वागणं बदललं आहे आणि बदललेल्या वागण्यासाठी मुलाला पालक घेऊन येतात. त्याच्यावेळी मुलाशी गप्पा मारता मारता, मुलाशी संवाद साधता आमच्या असं लक्षात येतात की मुलं आम्हाला काही घटना सांगतात. त्या सांगताना आम्हाला हा प्रश्न पडतो, मुलं आईवडिलांना ह्या गोष्टी का सांगत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भीती. मुलांना असं वाटतं जर मी ही घटना आईवडिलांना सांगितली तर ते मला रागवतील, ते मला मारतील, ते मला चुकीचे समजतील, नाटकं करतो असं म्हणतील.
तेव्हा आईबाबांनी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. आईबाबांनी नाहीच तर पालकांनी ही गोष्ट समजून घेणं महत्त्वाची आहे. जर या घटना आपल्याला घटनापासून मुलांना वाचवायचं असेल, या घटनांची संख्या कमी करायचं असेल, तर मुलांचं प्रबोधन करणं आणि आपलं स्वतःचं प्रबोधन करणं ही काळाची गरज आहे. तुम्ही म्हणाल कोणत्या वयामध्ये मुलांचं प्रबोधन करायला पाहिजे? मुलं घरातून बाहेर पडायला लागलीत म्हणजे मग खाली खेळायला जाणं असून दे, अंगणवाडीत जाणं असून दे, नर्सरी असेल, शाळेत जाणं असेल, सुरुवात झाली, मुलांना भाषा समजायला लागली, आपण जे बोलतो ते समजायला लागली, त्या काळापासून हे गुड टच, बॅड टच किंवा नो बॅड टच हे मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. याच्यासाठी साध्या साध्या गोष्टी वापरू शकता, चित्रांचा वापर करू शकता. जेव्हा मी शाळेमध्ये जातो आणि मुलांना शिकवतो त्यावेळी मी त्यांना साधं उदाहरण दाखवतो. ग्रीन सिग्नल म्हणजे काय ते सांगतं सेफ्टी, रेड सिग्नल म्हणजे काय धोका. मी क्रिकेटच्या बॅट्समनचं उदाहरण दाखवतो, त्यानं घातलेलं डोक्यावरती काय आहे, ते मुलं बोलतात की ते हेल्मेट आहे, ते कशासाठी घालतात, धोका होऊ नये म्हणून. मग डेंजर म्हणजे धोका ही गोष्ट मुलांना समजली तर मुलांना समजतं की डेंजर म्हणजे काय. आणि एकदा डेंजर समजलं की मुलांना अनकम्फर्टेबल टच हा बॅड टच असू शकतो किंवा तो डेंजर असू शकतो हे शिकायला मदत होते. तेव्हा पालकांनी ही गोष्ट महत्त्वाची आहे. आपल्याला जमेल अशा गोष्टीमध्ये, आपल्याला जमेल अशा भाषेमध्ये मुलांशी संवाद साधला पाहिजे. या बाबतीत बरंच शास्त्रीय ज्ञान इंटरनेटवरती उपलब्ध आहे. डॉक्टर भूषण शुक्ला यांची त्याच्यावरती नो बॅड टच नावाची एक साईट आहे. त्याच्यावरती जाऊन तुम्ही मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये त्याचं भाषांतर, रूपांतर देखील आहे, ते तुम्ही वाचू शकता. हा व्हिडिओ फक्त आपल्या बाबतीतच हे न राहता महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक राज्याच्या प्रत्येक भाषेमध्ये हा व्हिडिओ पसरला पाहिजे, केला गेला पाहिजे. प्रत्येक पालकाला ही माहिती समजावून सांगितली पाहिजे. कारण 90% वेळा जो गुन्हेगार असतो तो मुलांच्या ओळखीचा असतो, आपल्या आजूबाजूलाच असतो आणि नकळत अशा या घटना घडत असतात, अशा अत्याचार घडत असतात आणि याच्या खुणा, याचे जे काही वण आहेत मुलांच्या मनावरती आयुष्यभराचा घाला घालून जातात आणि मुलांच्या मानसिक, सामाजिक, लैंगिक, बौद्धिक सर्व वाढीवरती परिणाम करतात. अजून एक आपल्याला सर्वांना पडलेला महत्त्वाचा प्रश्न, जर ओळखीची 90% माणसं हे गुन्हे करतात किंवा हे अपराध करतात तर ते कसे करत असतील? प्रलोभन, आमिष दाखवून त्या आमिषाच्या बळी त्या मुलांचं शोषण केलं जातं. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की एखादं चॉकलेट दिलं आणि त्या चॉकलेटच्या बहाण्याने त्या मुलांशी लैंगिक अत्याचार केला गेला किंवा त्या मुलाला पळवून घेऊन नेण्यात आलं किंवा त्या मुलाशी वाईट वागणूक करण्यात आली. तर हे प्रलोभन, हे आमिष, मुलांना काय आवडतं, मुलं कशाने प्रलोभित होतात याची देखील जाणीव पालकांना असणं गरजेची आहे. आणि कुठल्या गोष्टी बाहेरून घ्याव्या, नाही कसं म्हणावं, बाहेरची लोकं ज्यावेळी अशा गोष्टी देतील त्याला ठामपणे नाही कसं म्हणावं हे मुलांना शिकवणं गरजेचं आहे, सांगणं गरजेचं आहे, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाटेल हे जे चाललेल्या गोष्टी आहेत किंवा हे चाइल्ड अब्यूज आहे किंवा आपण जे आता शिक्षण देतो आहे, जो लैंगिक शिक्षणाचा भाग आहे की गुड टच, बॅड टच, हे फक्त मुलींना द्यायचं का? नाही, मुलींना दोघांनाही हे शिक्षण देणं गरजेचं आहे. गुड टच, बॅड टच. अपराध हा फक्त मुलींच्या बाबतीतच होतो असं नाही, मुलांच्या बाबतीत देखील अपराध होतो. त्यामुळे गुड टच, बॅड टचचं जे ट्रेनिंग आहे किंवा नो बॅड टचचं जे ट्रेनिंग आहे ते मुलींना दोघांनाही दिलं पाहिजे. आणि ह्याच ठिकाणी अजून एक आपल्याला संधी मिळते, त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. बघा, जगामध्ये असं कुठलाच माणूस नाही की तो खूप बिझी आहे आणि तो वेळ काढू शकत नाही. तुम्ही कितीही बिझी असाल, काही असाल, तुम्हाला दररोजचा काही वेळ, काही तास तुमच्या मुलांसोबत घालवायलाच हवेत, त्यांच्याशी गप्पा मारायलाच हवेत. खास करून मुलं शाळेतून घरी आल्यानंतर, डान्सच्या क्लासेसवरून घरी आल्यानंतर, खेळाच्या तासावरून घरी आल्यानंतर किंवा अजून एखादी काही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यांना लावलेली आहे आणि त्याच्यातून ते घरी येत आहेत, त्यावेळी त्या ठिकाणी काय घडलं, त्यांचा दिवस कसा गेला, त्यांचा आज मूड कसा आहे, त्यांच्या मूडमध्ये तुम्हाला काही बदल जाणवतो का, त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधून गप्पा मारता ह्या गोष्टी तुम्ही त्यांच्याशी विचारल्या पाहिजेत. काही दिवसानं मुलं तुम्हाला सेफ पर्सन म्हणून ओळखतात आणि तुम्हाला सर्व गोष्टी शेअर करतात. आणि ज्यावेळी शेअर करतील अशावेळी खास करून मी पालकांना सांगेन, आपण मुलींच्या बाबतीत संवेदनशील असतो पण मुलांना देखील एक
चांगला भारताचा नागरिक बनवायची तयारी ही लहानपणापासूनच होते. तर त्या ठिकाणी लैंगिक शिक्षक देताना बॅड टच करू नये आणि बॅड टच कुठले असतात आणि कशा पद्धतीचे घटना घडतात हे काही ठराविक अंतरात मुलं येतात, ज्यावेळी वयात यायला चालू होतात त्यावेळी ते सांगणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या मुलांनाच आपण जर बॉईजनाच आपण ट्रेन केलं तर भविष्यात होणाऱ्या संख्या या ऑटोमॅटिक कमी होतील, कारण मुलं बॉईज हे खूप संवेदनशील बनतील आणि या घटना करण्यापासून फ्युचरमध्ये भविष्यामध्ये ते परावृत्त होतील. एक 10 वर्षापूर्वीची घटना असेल. क्लिनिकमध्ये बसलो होतो. एका बाळाला घेऊन त्याचे आईवडील आले. बाळाच्या वागण्यामध्ये बदल होता. तो शाळेत जायला नाही बोलत होता. तर शाळेत जायला नाही बोलतोय तर पालकांना असं वाटलं की याला शिक्षणामधली आवड कमी झालेली आहे. पालकांनी माझ्याकडे हा शाळेला जायला घाबरतोय म्हणजे स्कूल रिफ्युजल या घटनेसाठी आणलं होतं. पण तो शाळेत जायला का घाबरतोय ते विचारायला किंवा तो प्रश्न पालकांच्या मनामध्ये नव्हता आला. म्हणजे माझं नेहमी असं म्हणणं आहे की व्हाय, व्हॉट आणि हाऊ ह्या 3 गोष्टीचे प्रश्न WH टाईपचे प्रश्न पालकांना पडलेच पाहिजेत. तो फक्त शाळेला जात नाही आहे ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आली, पण का जात नाही आहे, कसा जात नाही आहे याच्या मागच्या कारणांचा त्यांनी विचार नव्हता केला. जेव्हा आम्ही खोलीमध्ये ज्यावेळी आम्ही डीपमध्ये ॲनालिसिस केलं, मुलाशी गप्पा मारल्या, त्याच्या सायकोलॉजिकल टेस्ट केल्या, त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की त्या मुलाला कुठेतरी शाळेतल्या जो काही वॉचमन आहे किंवा गेटकीपर आहे त्याचा जो टच आहे की त्याचा जो स्पर्श आहे तो अनकम्फर्टेबल वाटत होता. मनामध्ये जी भीती बसली होती त्याच्यामुळे त्याने शाळेत जाणे परावर्तित केलं होतं. तर अशा त्यावेळी पालकांना जाणीव करून देणं, मुलाचं काउन्सिलिंग करणं, सदर शाळेच्या मुलांशी शाळेच्या प्रिन्सिपलशी बोलणं करणं आणि तशा पद्धतीनं कारवाई करून घेणं. तर आणि अशा गोष्टी असे जर अपघात असतील तर पोलिसांना ते नक्की कळवावे लागतात. पोलिसांना कळवावून त्याची नोंद किंवा त्याची केस पॉस्कोची केस होते आणि त्या केसचा पाठपुरावा केला जातो. तर अशा गोष्टी आपण कायदेशीरदृष्ट्या देखील याची आपल्याला खूप चांगली मदत मिळते. तर असा एखादा गुन्हा घडला असेल तर तो लपवून न ठेवता पॉस्को अंतर्गत त्याच्यावरती गुन्ह्याची नोंद करून त्याच्यावरती ताबडतोब कारवाई केली जाते. जर अशी कुठलीही घटना घडली असेल तर कायदा आपल्या बाजूनं आहे, कायदा आपल्याला मदत करायला तयार आहे. शिवाय शासनाने मुलांच्या मदतीसाठी अशी हेल्पलाईनही बनवलेली आहे. तो एक नंबर मुलांना नेहमी पाठ असणं गरजेचं आहे. 1098 1098 हा नंबर लक्षात ठेवा. 1098 ह्या नंबरवरती डायल केलं तर आपल्याला चाइल्डना हेल्प मिळते. कॉल अटेंड केला जातो, मुलाची चौकशी होते, मुलाला तातडीनं मदत देण्याचा प्रयत्न केला जातो. सो नो गोल्ड टेल बरोबर 1098 हा एक नंबर आपल्या मुलांना शिकवणं खूप गरजेचं आहे. हे प्रत्येक वेळी घडेलच असं नाही, पण नाही घडणार आहे असं नाही. इमॅजिन करा, उद्या तुमची मुलगी सकाळी शाळेमध्ये चाललेली आहे, खांद्यावरती दप्तर गेलेले आहे, मस्त हसत आहे आणि हसता हसता बोलत आहे नो गो टेल. तर याच्यामध्ये तुम्हाला त्या दिवशी तिला शाळेमध्ये सोडताना तुमच्या चेहऱ्यावरती जो भाव असेल तो आत्मविश्वासाचा असेल, सुरक्षिततेचा असेल. तुमच्या मुलाचं संरक्षण कुठला पोलीस नाही करणार, तुमच्या मुलाचं संरक्षण कुठली तिसरी व्यक्ती नाही करणार, तुमच्या मुलाचं संरक्षण कुठला शिक्षक नाही करणार. तुमच्या मुलाचं संरक्षण तुम्ही दिलेलं शिक्षणच करणार. आणि आपण सर्वांनी ते मुलांना शिक्षण देऊन आपल्या मुलांना आत्मनिर्भर केलं पाहिजे. आपल्या मुलांना एक संरक्षणाची ढाल दिली पाहिजे आणि मुलांनाच नाही तर आपल्या देशाला ह्या होणाऱ्या घाणेरड्या कृत्यापासून, होणाऱ्या अपराध्यापासून वाचवण्यासाठी एक चळवळ केली पाहिजे. तेव्हा मी सांगतो, ह्या चळवळीमध्ये आम्ही सर्व डॉक्टर मंडळी, शिक्षक मंडळी, कामगार मंडळी, तरुण मंडळी एकत्र येऊन ही नो गो टेलची चळवळ आपण घराघरामध्ये पोचवू आणि याच्यामध्ये तुम्ही मला नक्की मदत कराल याच्याबद्दल माझा ठाम विश्वास आहे, खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.